विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे फिजिकल केमिस्ट्री. मी तुम्हाला सांगू का? सीईटीच्या परीक्षेत सुद्धा ना 50 प्रश्नापैकी 10 ते 15 हे न्यूमेरिकल फिजिकल केमिस्ट्रीवरती असतात. म्हणजे टॉपिक कुठले आहेत? सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, केमिकल कायनेटिक्स, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि इथं आपण कमी पडतो. मग मला तुम्हाला आज सांगायचं आहे की आयोनिक इक्विलिब्रिया. बघा मी तुम्हाला काय सांगतोय. ह्याच्यातले एकूण एक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मग कुठले न्यूमेरिकल्स पहिला करणार? सगळं डिटेल सांगणार आहे. काय करायचंय ते एक्सप्लेन करणार आहे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. थोडक्यात सगळे आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला मी देणार आहे. जर तुम्हाला पुस्तकातले न्यूमेरिकल जमले, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ तुम्हाला दाखवून दिलंय, की पुस्तकातले प्रॉब्लेम ॲज इट इज सीईटीत आलेत. 2025 लेटेस्ट पी-वाय-क्यूज आहेत ते लक्षात घ्या. मग जर पुस्तकातले न्यूमेरिकल्स आपण परफेक्ट जर केले, तर आपली सीईटीची पण तयारी होईल. बरं. पुस्तकातले न्यूमेरिकल करताय म्हणजे बोर्डची तयारी करताय रे बाळांनो तुम्ही. तुम्ही अजून पण बोर्ड, सीईटी या गोंधळात राहू नका. मग तुमचे सगळेच गोंधळ दूर करण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आहे. जॉइन करा. ठीक आहे. टेलिग्राम आहे. याच्यावर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रोव्हाईड करायला सुरुवात केलेली पण आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय, की आय-एम-पी क्वेशन्स. तुम्ही सुरुवातीलाच डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन पाठ करायचं. हे बघा, इट इज अ फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. म्हणजे नंबर ऑफ मोल्स पैकी किती डिसोसिएट केले अपॉन टोटल नंबर ऑफ मोल आणि इंटू 100 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड पर युनिट टोटल नंबर ऑफ मोल्स आणि इंटू 100 म्हणजेच पर्सेंटेज डिसोसिएशन. पण ठीक आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशनला एवढंच लिहा. येऊ शकतो का प्रश्न? येऊ शकतो. कशा प्रकारे येऊ शकतो? फॉर्म्युला विचारतील तुम्हाला. ओके. डेफिनेशन्स विचारतील. अरे न्यूमेरिकल मध्ये याची गरज लागणार आहे. कितीतरी ठिकाणी हा फॉर्म्युला लागतोय आपल्याला. मी तुमच्या समोर फॉर्म्युला लिहितोय बघा. अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1 या टॉपिक मधला नाहीये. सोल्युशन मधला आहे लक्षात घ्या. तुम्ही केलाय तो प्रश्न. बर. H प्लस किंवा H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचं तर फॉर्म्युला आहे अल्फा सी. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड काढायचं तर अल्फा स्क्वेअर सी. अरे कितीतरी ठिकाणी अल्फाची गरज लागणार आहे. अल्फा देताना तुम्हाला पर्सेंटेज मध्ये देतील म्हणजे तुम्हाला असं देतील बरं का, की अल्फा म्हणजे 2%. कॅल्क्युलेशन करताना त्याची व्हॅल्यू 0.02 घ्यायची. कशी काय? 100 ने डिव्हाइड केलं. मग अशा रीतीनं आपण या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. मग नेक्स्ट पॉइंट सीईटी साठी गॅरंटेड क्वेश्चन ऍसिड बेस थिअरीज. जो H प्लस आयन प्रोव्हाइड करतोय तो ऍसिड. ओके. जो प्रोटॉन डोनेट करतोय तो ऍसिड. बघा ह्यानं प्रोटॉन हा डोनर केल्यामुळे फक्त Cl मायनस उरलं. जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतोय तो ऍसिड. मग जो इलेक्ट्रॉन पेअर घेतोय तो ऍसिड, देतोय तो बेस. प्रोटॉन डोनर असेल तर ऍसिड, घेणारा असेल तर तो बेस म्हणूया आपण. H प्लस असेल तर ऍसिड आणि OH मायनस असेल तर बेस. पण थांबा, आता मी काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या. परीक्षेत येणार कसा प्रश्न? हा या शब्दावर फोकस करा. कॉन्जुगेट. यानं प्रोटॉन दिल्यानंतर उरलंय कोण? Cl मायनस. तो त्याचा कॉन्जुगेट बेस आहे. हे ना हायड्रोजन घेतल्यावर H3O प्लस. मग हे दोघं बघा, हायड्रोजन हा घेणार आहे म्हणून तो बेस आहे. त्याच्यावर हायड्रोजन एक्स्ट्रा आहे म्हणजे तो कोण आहे? ऍसिड. याचा हा कॉन्जुगेट ऍसिड आहे. मग आता पी-वाय-क्यू शोधा. कोण कुणाचा कॉन्जुगेट ऍसिड आहे, बेस आहे तुम्हाला विचारतात. पण तुम्हाला एक्सप्लेन अरेनियस थिअरी प्रश्न येऊ शकतो. एक्सप्लेन ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट, एक्सप्लेन लेविस मेथड असा प्रश्न येऊ शकतो. पुस्तकातलेच एक्झाम्पल ॲज इट इज, हे असे पुस्तकात काही एक्झाम्पल असतील ते ॲज इट इज परीक्षेत विचारले जातात. मग विच ऑफ द फॉलोइंग इज अ लेविस बेस, लेविस ऍसिड असे प्रश्न येतील. पुस्तकातले न्यूमेरिकल, पुस्तकातले एक्झाम्पल्स करा. ओसवाल्ड डायल्युशन लॉ याचं प्रूफ तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की के इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर सी आणि के बी इक्वल टू सुद्धा अल्फा स्क्वेअर सी. म्हणजे के अपॉन सी रूट मध्ये अल्फा येणार. ओके. मग विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिलेशन बिटवीन के अल्फा आणि सी असं विचारतात. 3 ऑप्शन चुकीचे असतात, एक ऑप्शन बरोबर असतो. मग ओसवाल्ड डायल्युशन लॉ झाल्यानंतर आपला सांगतो सगळ्यात फेवरेट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज pH ऑफ द सोल्युशन. अरे डेफिनेशन सांगितली तुम्हाला. आपण फॉर्म्युल्यावर डेफिनेशन तयार करतोय. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज pOH ऑफ द सोल्युशन. या व्हिडिओमध्ये माझं काम आहे आय-एम-पी क्वेश्चन्स पटकन देणं. तुमचं काम आहे की YouTube वरून सह्याद्री ट्युटोरियल्सचे जुने व्हिडिओ सर्च, जुने
जुने म्हणजे काय 10-20 वर्षापूर्वीचे नाहीयेत. सिलॅबस सेमच आहे. पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून घेतलेत. तुम्ही म्हणत असाल ना, या लेक्चरला पण घ्या. नाही रे बाळांनो, पॉसिबल नाहीये. हां, एकेका न्यूमेरिकलला मी खूप वेळ लावून व्यवस्थित घेतलंय. मग तुमचं काम काय? बघा ना, करा. मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना सांगितलंय, जीव तोडून प्रयत्न करायचे ह्या एक्झामसाठी. म्हणजे पुढचा बोर्डला टेन्शन राहणार नाही. बरीचशी मुलं अजून अभ्यासाला सुरुवात नाहीये. अजून सुरुवात नाहीये. टॉपिकची नावं माहिती नाहीयेत. हां, अजून जेईई मध्येच गुंतलेत लक्षात घ्या. ते जागे होणार आहेत डिसेंबरमध्ये. त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट होईल ना, तेव्हा त्यांना आठवणार आहे, की आपल्याला बोर्डची एक्झाम पण द्यायची आहे. तुम्ही अगोदर करताय ना, मग YouTubeवरचे व्हिडिओ बघा. मग हे रिलेशन तुम्हाला करायचं आहे. हिची सुरुवात इतकी सोपी आहे. आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर एवढा असतो. लिहून देतो तर तुम्हाला. प्रूफ तेवढं देतो. हे बघा, H+ म्हणलंय का H3O+ म्हणलंय? चला जुन्या सिलॅबसमध्ये H+ होतं. नवीनमध्ये H3O+. मग आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर आहे 1 इंटू 10⁻14. तुम्ही दोन्ही बाजूला लॉग घ्यायचं रे फक्त. म्हणजे इथं काय येणार? लॉग H3O+ प्लस लॉग टू द बेस 10 OH मायनस दॅट इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 10⁻14. सांगतो लक्षात घ्या. हे मी समजून घ्या इथं बेस 10 आहे बरं का. इथं इंटू म्हणून प्लस घेतलं मी लॉगची प्रॉपर्टी वापरली. आता मी प्रत्येकच साइन चेंज करतो. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H3O+, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH. आणि इथं 14 कशाला सांगतो? लॉगची प्रॉपर्टीनुसार हे -14 पुढे येतं रे बरं का बाळा. मी प्रत्येक साइन चेंज करतोय ना, मग मायनसचं प्लस झालंय. पण अरे डेफिनिशन बघा ना, निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हणजेच पीएच. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची आहे? पीएच. ही व्हॅल्यू कोणाची आहे? पीओएच इक्वल्स टू 14. म्हणजे मी अक्षर इतकं खराब काढलंय ना, सांगतो. पहिल्यांदा आयोनिक प्रॉडक्ट लिहा. दोन्ही बाजूचा लॉग घ्या. लॉगचे 1-2 प्रॉपर्टी वापरा. इंटू म्हटल्यावर प्लस आणि रेज टू टर्म पुढे घ्या. सगळ्यांचे साइन चेंज करा. झालं रिलेशन कंप्लीट आणि उद्या येणार परीक्षेत आणि परीक्षेत आल्यानंतर मला माझी तुम्ही आठवण काढाल. ओके. मी तुम्हाला सांगू का? लास्ट मोमेंटला अगदी उद्या पेपर ना, आज रिव्हिजन घ्यायचं. लास्ट मोमेंट रिव्हिजन. मग बाळांनो सगळ्याच गोष्टी होत नाहीत बरं का, हे लक्षात घ्या बरं का. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय, की मग जेवढं होईल तेवढं प्रामाणिकपणे करायचं. डोकं शांत ठेवायचं लक्षात घ्या. मग आता नेक्स्ट क्वेशन कुठला आहे? टाइप ऑफ सॉल्ट. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड, वीक बेस. हे तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात राहिले पाहिजेत. इथं मी तुम्हाला एक आयडिया देतो, सांगतो. लक्ष द्या. ज्या ठिकाणी Na दिसेल, त्या ठिकाणी स्ट्रॉंग बेस येणारच मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. आहे का Na? आहे का स्ट्रॉंग बेस? थांबा, Na आहे का? Na नाहीये. Na आहे की स्ट्रॉंग बेस? थांबा, नाहीये. ज्या ठिकाणी K असेल, कारण NaOH स्ट्रॉंग बेस आहे. KOH स्ट्रॉंग बेस आहे. ज्या ठिकाणी सल्फेट आयन असेल, स्ट्रॉंग ॲसिड H2SO4. बघा सल्फेट SO4 स्ट्रॉंग ॲसिड. अजून कुठे आहे का SO4? नाही, जाऊ दे. ज्या ठिकाणी अमोनियम ग्रुप असेल, वीक बेस हे बघा इथं वीक बेस असणार आहे. आहेच की वीक बेस. आलं का लक्षात? मग तुम्हाला अशी टिपिकल नावं लक्षात ठेवायची. अरे NO3 आलं ना, सांगतो. H2SO4, HNO3, त्याच्यानंतर HCl, जिथं Cl आलं, NO3 आलं, SO4 आलं, स्ट्रॉंग ॲसिड. Cl, NO3, SO4, NO3 स्ट्रॉंग ॲसिड आहे. Na, स्ट्रॉंग बेस आहे. मग असं लॉजिक वापरून तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा बरं का. बफर सोल्युशन सांगतो. डेफिनेशन, ॲप्लिकेशन, ॲसिडिक बफर, बेसिक बफर एवढं करायचंय तुम्हाला. डेफिनेशन, ॲप्लिकेशन, ॲसिडिक बफर, बेसिक बफर आणि अजून हेंडरसन इक्वेशन. मग हे कुणासाठी आहे? पीएच. मग पीओएचला काय असेल रे? इथं केबी असणार आहे. तिथं सॉल्ट आणि खाली कोण असणार आहे? बेस असणार आहे बाळांनो. आणि हे त्याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला करायचे आहेत. ॲप्लिकेशनमध्ये पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये एक एमसीक्यू आहे पीएच ऑफ द ब्लड. किती आहे? 7.36 टू 7.42. आणि हे बफर आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. आणि ते बफर आपल्या बॉडीमध्ये पीएच व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायला हेल्प करतंय. मग बघा बफर. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो. सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा असा फिक्स फॉर्म्युला नाही आहे. त्याची व्हॅल्यू कधी S² येते. त्याची व्हॅल्यू कधी 4S³ येते किंवा वेगळ्या-वेगळ्या व्हॅल्यू पॉसिबल असतात. ते आयर्नवर डिपेंड असतात. बरं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि आयोनिक प्रॉडक्ट वरून आपल्याला ना प्रेसिपिटेशन होणार का नाही हे पण ठरवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा व्हिडिओ पण व्यवस्थित बघून घ्या. एकदम सोपे न्यूमेरिकल्स आहेत. त्याच्यानंतर कॉमन आयन इफेक्ट केली की हा टॉपिक तुम्ही एंड करायचा आहे हे लक्षात घ्या. बरं मी तुम्हाला सांगितलं एवढं करायचं आहे, होण्यासारखं आहे. WhatsApp ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. आपले जुने व्हिडिओ बघा. तुम्ही अगदी पेटून उठून अभ्यास करा.
साधी एक्झाम आहे असं समजू नका. फर्स्ट सेम चांगली एक्झाम आहे लक्षात घ्या. ओके. इथं सगळंच आपलं कव्हर होणार आहे. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी ऑल द बेस्ट.